नमस्कार. महानगरपालिका पाठोपाठ आता मिनी विधान परिषद असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजलेले आहेत. आपण या ठिकाणी गर्दी बघत आहोत. शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये आता या ठिकाणी तालुकानिहाय या मुलाखती चालू आहेत. गगनबावडा तालुक्यातून आपले कार्यकर्ते आलेले आहेत. कुठून आपण अर्ज मागितला? आपण गगनबावडा तालुक्यातून पंचायत समिती धुंदवडे या ठिकाणून अर्ज मागवला आहे. आम्ही कार्यकर्ते आधी जिल्हा परिषदेचा असा अर्ज इथे घेऊन कार्यालयात जमा करण्यासाठी सगळे आलेलो आहे. काय काय तयारी आपली गेली वर्षभर यासाठी? वर्षभर यासाठी आपण गावातल्या साहेबांच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून गावातल्या सगळ्या योजना, कुणा रस्ते असतील, काय असे गटर असतील, दवाखान्यासाठी असेल, रेशन कार्ड कामं करण्यासाठी आमचा प्रयत्नही चालू असतात. पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं इच्छुकांचे बैठक बोलवलेलं आहे. प्रचंड संख्येनं इच्छुक शिवसेनेकडे आकर्षित होत आहेत. या राज्यामध्ये शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये विशेषतः पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब आणि या जिल्ह्यामध्ये असलेल्या महायुतीचे 5 शिवसेनेचे आमदार यांच्या कामाच्या बळावर फार मोठ्या संख्येनं लोक शिवसेनेकडे उमेदवारी करायला इच्छुक आहेत. आज मुलाखतीचा कार्यक्रम होतो आहे. सगळे मान्यवर इथं उपस्थित आहेत. निश्चितपणानं तगडे उमेदवार या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी देऊ आणि या जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा पक्ष म्हणून जिल्हा परिषदेमध्ये आमचा पक्ष राहील, या पद्धतीचे वातावरण आहे. त्या पद्धतीचे उमेदवार निवडण्याचा प्रयत्न करू. आपल्याबरोबर कोण कोण होतं मुलाखती घेत तिथे? आज आमच्याबरोबर करवीरचे आमदार चंद्रदीप नरके साहेब आहेत, खासदार धैर्यशील माने साहेब आहेत. त्या लोकसभा मतदारसंघाची मुलाखती खासदार धैर्यशील माने साहेब आहेत, मिंचेकर साहेब आहेत आणि तिथले सगळे प्रमुख आहेत. या माझ्या विभागामध्ये आमच्या शिवसेनेचे सगळे जिल्हाध्यक्ष आमदार आंबेडकर, मंत्री आंबेडकर साहेब, चंद्रदीप नरके साहेब आणि सगळी मंडळी आम्ही मुलाखती घेतो. महानगर निवडणुकामुळे पुन्हा एकदा उत्साह आलेला आहे, सगळं जोरदार उत्साह आहे आणि पुन्हा एकदा भगवी लाट या जिल्ह्यामध्ये या पंचायत समिती जिल्हा परिषदेमुळे येणार आहे. अजित पांडुरंग पाटील यांनी हे उपजिल्हा प्रमुख पदावर कार्यरत आहेत आणि त्याला आता करवीरमधून निगवे कसाईतून जिल्हा परिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागत आहेत. काय आपल्या कशी तयारी कशी आहे तुमची? आमची काय तयारी आता महायुती म्हणून सगळीकडं गोडधोड आता आपण ज्या महापालिकेचे निकाल बघितले त्या पार्श्वभूमीवर आम्ही काय तयारच आहे. युतीची घोषणा झाली आणि बाकीच्या फॉर्मॅलिटी चालू झाल्या की जोरात आहे. जोरात. सध्या जर बघितलं तर महाराष्ट्रात महायुतीचं वारं आहे आणि कोल्हापूरमध्ये पण कोल्हापूरकरांनी कोल्हापूरच्या विकासासाठी महायुतीला आपल्याला मॅन्डेट दिलेला आहे. त्या पद्धतीनं आता आता बघितलं तर आता कोल्हापूर ह्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये प्रत्येकाच्या मुलाखती सुरू आहेत. जो उमेदवार कॅपेबल आहे त्याचा इथं विचार केला जाणार आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर महायुतीची आता बैठक काही वेळेत सुरू होणार आहे. महायुतीच्या बैठकीत जे काही गोष्टी ठरतील त्या पद्धतीनं रणनीती ही कोल्हापूरची असणार आहे. निश्चित मला अशी आशा आहे की कोल्हापूर ह्या जिल्हा परिषदमध्ये महायुती नक्की येईल आणि इथंही भगवा फडकेल. प्रभाव सगळ्याच्या दिसून आला आहे. महिलाही मोठ्या प्रमाणात अर्ज मागायला आलेले आहेत, उमेदवारी मागायला आलेली आहेत. काय वातावरण? खरं बघायला गेलं तर महिलांचा उत्साहच दांडगा आहे. लाडक्या बहिणीनेच आतापर्यंत महायुतीच्या सरकारला साथ दिलेली आहे. इथून पुढं पण नक्की त्या साथ देतील आणि तसंही महिलांना 50% आरक्षण जाहीर केलेलं आहे. त्यामुळं जिल्हा परिषदमध्ये सुद्धा तुम्हाला 50% महिला दिसतील, लाडक्या बहिणीच दिसतील. माझं नाव आहे धनश्री मानसिंग देसाई. मी पहिल्यापासून शिवसेना वैद्यकीय महिला जिल्हा प्रमुख म्हणून काम करते. महिलांच्यासाठी काम करण्याची आणि आपल्या पक्षासाठी काम करण्याची एक तयारी आहे, निष्ठा आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये भाग घेत आहे. जर मला मिळालं तर माझ्या पक्षासाठी तयारी करण्याची इच्छा आहे. पक्ष वाढवण्याची प्रबळ इच्छा आहे. महिलांची संख्या कमी आहे त्याच्यावर. मतदारसंघात आता फक्त भेटीगाठी केलेल्या आहेत लोकांच्या बरोबर. आधीपासून नियोजन होतं की उभारण्याचं. त्यामुळं बऱ्यापैकी सगळ्यांना सांगून ठेवले की आम्ही उभारणार आहे, मदत असावी. त्या पद्धतीनं चालू आहे. आता जर पक्षाने आम्हाला जर संधी दिली तर पक्षामार्फतच करण्याची तयारी आहे. नमस्कार. पन्हाळा तालुका प्रमुख अशी शिवसेनेची जबाबदारी सांभाळणारे आणि बांधकाम व्यावसायिक आणि सरपंच म्हणजे गाव पातळीपासून कामाचा अनुभव असणारे दादासाहेब तावडे या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज मागत आहेत. महाराष्ट्राला उभं आडवं परिचय दख्खनचा राजा ज्योतिबा या महत्त्वाच्या मतदारसंघातून आपण तिकीट मागत आहात. काय आपलं तयारी आहे? शिवसेनेच्या वतीनं पोर्ले जिल्हा परिषद मतदारसंघामधून जिल्हा परिषदेसाठी मी आता इच्छुक आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज मागणी घेऊन मी पक्ष कार्यालयामध्ये मुलाखतीसाठी आज इथं आलो होतो. तर निश्चितपणे मुलाखती वगैरे झाल्यानंतर ज्या पद्धतीनं आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्यामुळे निश्चितपणे मी सरपंच म्हणून केलेलं काम असेल किंवा भागात असलेला संपर्क असेल, पक्षवाढीसाठी केलेले प्रयत्न असतील
या सर्वच अनुषंगावरती निश्चितपणे मला चांगल्या पद्धतीचं पाठबळ वरिष्ठ नेतेसुद्धा देतील आणि जनतेसुद्धा मला उमेदवार मिळाल्यानंतर चांगल्या मताधिक्याने शिवसेनेचा उमेदवार म्हणून चांगल्या मताधिक्याने निवडून देईल याची मला खात्री आहे. परिषद पंचायत समिती निवडणुकीचा अभूतपूर्व उत्साह आपण या ठिकाणी पाहत आहोत. शिवसेना कार्यालयामध्ये आज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, याचबरोबरीने माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार सुजित मिंचेकर, करवीरचे आमदार चंद्रदीप नरखे, उल्हासदादा पाटील अशा ते सत्यजित कदम नाना तसेच सुजित चव्हाण अशांनी 2 कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण खासदारकीचे जो मतदारसंघ आहेत त्याच्या न्याय प्रत्येक तालुक्याने या मुलाखती घेतलेल्या आहेत. आणि आता युतीची बैठक जी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप अशी होणार आणि त्यानंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर या इच्छुकामधून ज्या जागा शिवसेनेच्या वाट्याला येतील त्यांच्यासाठी हे तिकीट वितरण या ठिकाणी उमेदवारी अर्ज वितरण होणार आहे. अभूतपूर्व उत्साह आला आहे कारण नुसत्या झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये जे एक अभूतपूर्व यश हे महायुतीला मिळालं त्यामुळेच हा उत्साह आता दिसून येत आहे. अशाच अपडेटसाठी आपण बघत राहा TV नेक्स्ट मराठी. जिल्हा परिषदच्या अगदी गगनबावड्यापासून ते आजारापर्यंतच्या सर्व घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. मी शिवसेना मुख्यालयाच्या कार्यालयातून राजेंद्र मुकोटे, माझे सहकारी रवी यांच्या समावेश. धन्यवाद.